रेड हाऊस मधून 5 स्टुडंट सिलेक्ट झाले तर आमची टीचर म्हणाली की हा ग्रीन हाऊस वर झालेला अन्वय आहे. अन्याय. हा तेच ते. पण मागच्या टुर्नामेंट मध्ये तर 8 पैकी 4 तर ग्रीन हाऊसचेच होते ना. अरे पण ते डिझर्व करतात. मग आता सुद्धा रेड हाऊस वाले डिझर्व करत असतील. हा मे बी. तुला इंटर स्कूल सिंगिंग कॉम्पिटिशन आठवते? तुमचे ते ब्ल्यू हाऊसचे सर जे रुसून बसले होते ते. हो, त्यात तर ऑलमोस्ट सगळे येल्लो हाऊसचेच होते म्हणून. फायनलसाठी तुमचे सर चीअर करायला पण आले नव्हते. हो ना, किती मस्त परफॉर्मन्स होता आपल्या स्कूलचा. तू ब्ल्यू हाऊसचा अजून आला होतास पण तुला नव्हतं राग आला? ह्या माझा बेस्ट फ्रेंड परफॉर्म करत होता, मी तर येणारच ना. व्हेरी गुड. या वर्षी बघितलंस ना काय झालं? हरलो आपण. आमच्या सरांनी तर हट्टच धरला होता की यावर्षी सगळे ब्ल्यू हाऊस मधलेच. आणि दरवर्षी डान्सचं प्राईज म्हणून देणाऱ्यांना सिंगिंग मध्ये टाकलं. त्यामुळे ना डान्स सिंगिंग दोन्हीत आपल्याला मिळालं नाही. मला काय वाटतं ना, अरे हा काय म्हणत होतास? जाऊ दे ग. 4 हाऊसेस, 50 टीचर्स आणि 500 स्टुडंट्स, सगळ्यांचे वेगवेगळे ओपिनियन असणारच. भांडणं तर होणारच, पण आपल्या शाळेचं नाव मोठं करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. रेड, ब्ल्यू, ग्रीन, येल्लो हे शाळेच्या आत. जगात आपली खरी ओळख ही शाळेच्या नावानेच होईल ना. आणि आता शाळा नंबर 1 करणं ही आपली पहिली प्रायोरिटी आहे. करेक्ट बोललास रे. आपण एकत्र येणं स्कूलसाठी बेस्ट आहे. हे बघ, इतकं सोपं आहे. मग आपल्या मोठ्यांना का नाही कळत? काय माहित.